मुंबईत शरद पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची महत्त्वाची बैठक पार पडली। या बैठकीमध्ये शरद पवारांच्या पक्षाने निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्याशी युती करण्याचे संकेत दिले। दिल्लीतून आदेश आल्याशिवाय मनसेला आघाडीत घेणार नाही हा मुंबई काँग्रेसचा व्यक्तिगत निर्णय असू शकतो असं संजय राऊत म्हणाले। मात्र शिवसेना आणि मनसे आधीच एकत्र आलेले आहेत, ही लोकांची इच्छा आहे, त्यासाठी कोणाचा आदेश किंवा परवानगीची गरज नाही। शरद पवार आणि डावे पक्ष सुद्धा एकत्र आहोत, मुंबई वाचवा असं संजय राऊत यांनी ट्विट केलंय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यानंतर भाजपबद्दलची शिंदेंच्या मंत्र्यांची नाराजी कायम असल्याचं कळत आहे। धाराशिव या ठिकाणी कौटुंबिक विवाह सोहळ्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी टाळली। पालकमंत्री म्हणून प्रोटोकॉलनुसार मुख्यमंत्री यांची भेट घेणं आणि स्वागत करणं गरजेचं असताना त्यांनी ही भेट टाळली आहे। रमेश परदेशींनी भाजपात पक्षप्रवेश केल्यानंतर मनसे नेते अमेय खोपकर पहिल्यांदा पुणे दौऱ्यावरती आहेत। ते चित्रपट सेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत। दरम्यान मनसेत काही पदाधिकारी पक्षप्रवेश करणार आहेत। आघाडीत लढण्याबाबत पवारांची भूमिका योग्य आहे असं विजय वडेट्टीवार म्हणाले। भाजपाचा पराभव करण्यासाठी एकत्र येण्यास आम्ही सकारात्मक आहोत। मनसेसोबत विचारधारा जुळत नाही, पण भाजपाविरोधात एकत्र यायची गरज असल्याचं वडेट्टीवारांनी म्हटलंय। अजित पवार मतदारांना धमकी देत आहेत, निधी त्यांच्या हातात आहे म्हणून ते धमकी देतात, त्यामुळे पारदर्शक निवडणुका होतील का हा प्रश्न आहे असं विजय वडेट्टीवार म्हणाले। पैसे देऊन बिनविरोध उमेदवार निवडून आणलेत असा आरोप सुद्धा वडेट्टीवारांनी केलाय। निधी अजित पवारांच्या घरचा नाही, निधी करातून येतो, घरातून येत नाही असा टोला अंबादास दानवेंनी अजित पवारांना लगावलाय। अजित पवार मतासाठी धमकी देत असतील तर निवडणूक आयोगाने दखल घ्यावी असं अंबादास दानवे म्हणाले। हैदराबादमध्ये 2 माओवादी नेत्यांसह 37 माओवाद्यांनी आत्मसमर्पण केलंय। तेलंगणाचे पोलीस महासंचालक शिवधर रेड्डींसमोर माओवाद्यांनी आत्मसमर्पण केलेलं आहे। माओवादी संघटनेला मोठा हादरा मानला जातोय। पिंपरी चिंचवड महापालिकेने घेतलेल्या कर्जाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले। तत्कालीन आयुक्त शेखर सिंग आणि अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे यांच्या काळामध्ये 22,000 कोटींचं कर्ज घेण्यात आलेलं होतं आणि या कर्जातून पालिकेला कर्जबाजारी केल्याची तक्रार नामदेव जाधवांनी केलेली आहे। त्यामुळे नगरविकास विभागाने चौकशीचे आदेश दिलेत। एक महत्त्वाची बातमी समोर येते। एकनाथ शिंदेंच्या वक्तव्याला गांभीर्यानं घेण्याची गरज नाही, एकनाथ शिंदेंच्या टीकेला जयकुमार गोरेंचं प्रत्युत्तर बघायला मिळत आहे। स्थानिक पातळीवरती आम्ही स्वतंत्र निवडणूक लढवतो अशी वक्तव्य होतच असतात असं जयकुमार गोरे म्हणतायत। एकनाथ शिंदे यांच्या वक्तव्याला गांभीर्यानं घेण्याची गरज नाही, एकनाथ शिंदेंच्या टीकेला जयकुमार गोरे यांचं हे प्रत्युत्तर बघायला मिळत आहे। स्थानिक पातळीवरती जी टीका टिप्पणी होते या संदर्भात हे वक्तव्य समोर येत आहे। एकनाथ शिंदेंच्या टीकेला जयकुमार गोरेंचं हे प्रत्युत्तर समोर आलंय। निवडणूक लढवतो, निवडणुकीमध्ये अशी वक्तव्य होतच राहतात असं जयकुमार गोरे म्हणाले। अहंकाराविरोधात आपण लढतोय असं वक्तव्य केलं। दिल्ली बैठकीनंतर ही पहिली टीका होती। निवडणुकीमध्ये आपण बघता, निवडणूक लढत असताना अशा पद्धतीची वक्तव्य होत असतात। आम्ही जरी महायुतीमध्ये एकत्र असलो तर स्थानिक पातळीवरच्या निवडणुका आहेत, स्थानिक गणित वेगळे आहेत, त्या गणिताप्रमाणे निवडणुका लढतोय। कुठं आम्ही सोबत आहे, कुठं विरोधात आहे, तेव्हा निवडणुकीच्या अनुषंगाने असे वक्तव्य होत राहतात, त्यामुळे त्याला फार सिरियसली घ्यायचं काय आवश्यक। आता बघूया उर्वरित वेगवान घडामोडी। पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती आणि यशवंत सहकारी साखर कारखान्याचे बनावट कागदपत्र तयार केल्याचं समोर आलंय। यातून शासनाची फसवणूक केल्याचा आरोप केला जातोय, तर पोलिसांकडून याबाबत अधिकचा तपास सुरू आहे। चंद्रपूर जिल्ह्यात दिव्यांगांना UDID देण्यासाठी प्रशासनाने उपक्रम सुरू केलाय। नोंदणी झाल्यानंतर दिव्यांगांना ओळखपत्र दिलं जाणार आहे, यामुळे दिव्यांगांना विविध योजना मिळण्यास याची मदत होईल। उपमुख्यमंत्री अजित पवारांची सभा उधळून लावण्याचा इशारा देणारे छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे पाटील यांना लातूर पोलिसांनी ताब्यात घेतलंय। 4 महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी प्रवक्ते सुरज चव्हाण यांना घाडगे पाटलांना मारहाण केलेली होती, याचा जाब विचारत सभा उधळून लावण्याचा इशारा घाडगे पाटील यांनी दिलाय। साताऱ्याच्या पाटणमध्ये पालकमंत्री कार्यालयात आपल्या दारी योजना सुरू करण्यात आलेली आहे। यातून 75 दिवसात 62% प्रश्न सुटल्याची माहिती शंभूराज देसाईंनी दिली आहे। नाशिकच्या निफाड तालुक्यात 2 बिबट्यांना जेरबंद करण्यात आले।
देवगाव आणि रानवडमध्ये वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यामध्ये बिबटे जेरबंद करण्यात आले, त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडलाय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीडच्या माजलगावला धावती भेट दिली. यानंतर धारूरकडे जात असताना त्यांच्या ताफ्यातल्या अग्निशामक दलाच्या वाहनाचा अपघात झाला. वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे वाहन खड्ड्यात उलटलं. यावेळेला समोरून येणाऱ्या दुचाकी चालकाचं दुचाकीवरील नियंत्रण सुटल्यामुळे पती पत्नी गंभीर जखमी झालेत. वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून अमरावती नगरपालिकेतील फायर ब्रिगेडच्या कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली. या घटनेनंतर कुटुंबियांनी आरोपींच्या अटकेची मागणी करत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिलाय. जोपर्यंत आरोपीवरती कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी आक्रमक भूमिका कुटुंबियांनी घेतली. अपघात झाला टोल नाक्याच्या सोलापूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरती कारचं टायर फुटल्यामुळे अपघात झाला. या अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू झालेला आहे. यामध्ये 3 महिलांचा समावेश आहे, तर 7 ते 8 जण जखमी झालेले असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. जालन्यात वाहन जाळल्याच्या संशयामधून तरुणाला रॉडने मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मारहाणीनंतर तरुणाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारादरम्यान संबंधित तरुणाचा मृत्यू झाला आहे. पुणे शहराजवळच्या हिंजवडीमध्ये पुन्हा एकदा भीषण अपघात झालाय. आरएमसी ट्रकच्या धडकेमध्ये तरुणीचा मृत्यू झालेला आहे. मारुंजी परिसरात एकाच आठवड्यात अपघाताची दुसरी घटना समोर आली आहे. या घटनेनंतर हिंजवडी पोलिसांनी ट्रकचा चालक अजमल अन्सारीला अटक केली आहे. आक्षेपार्ह रील्स तयार करून समाज माध्यमांवरती व्हायरल करणाऱ्या विरोधात बीड पोलिसांनी मोहीम राबवली आहे. बीडमधील सचेत गवळी नामक तरुणाने मुंबईमध्ये अरुण गवळी, बीडमध्ये सचेत गवळी असा उल्लेख करत एक रील बनवली आणि याची गंभीर दखल घेत स्थानिक गुन्हे शाखा यातर्फे तरुणावरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वडगाव नगरपंचायत निवडणुकीसाठी भाजपाकडून श्री पोटोबा महाराज मंदिरात नारळ फोडत प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. भ्रष्टाचारमुक्त नगरपंचायतीसाठी सर्व 17 उमेदवार निवडून द्या असं आवाहन यावेळेला भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केलं. पालघरच्या डहाणूमध्ये एकनाथ शिंदेंची प्रचार सभा पार पडली. यावेळेला त्यांनी तुफान फटकेबाजी केली. आपण अहंकाराच्या विरोधात एकत्र आलोय अशा शब्दात भाजप उमेदवार राजपूत यांना एकनाथ शिंदेंनी टोला लगावलाय. डहाणूच्या प्रचार सभेत शिंदेंनी विजयाचा निर्धार व्यक्त केला. गडचिरोलीत काँग्रेसला मोठा धक्का बसलाय. काँग्रेसचे राज्य सरचिटणीस अतुल मल्लेलवार यांनी काँग्रेसचा हात सोडत भाजपाची वाट धरलेली आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीत त्यांनी भाजपात प्रवेश केला. चिखलदऱ्याचा विकास व्हावा म्हणून मला बिनविरोध निवडून दिलंय. चिखलदऱ्यातून बिनविरोध निवडून आल्यानंतर अल्लाद कलोती यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्र्यांचे मामे भाऊ अल्लाद कलोदी यांच्या बिनविरोध विजयावरून काँग्रेस नेते नाना पटोलेंनी मुख्यमंत्री फडणवीसांवरती निशाणा साधलाय. मुख्यमंत्र्यांचा मामाचा मुलगा चिखलदऱ्यामध्ये बिनविरोध कसा आला, कशा प्रकारे सेटलमेंट करण्यात आली असा सवाल नाना पटोलेंनी विचारलाय. धमकावून प्रलोभनातून अनेकांचे अर्ज मागे घेण्यात आले असा आरोप नाना पटोलेंनी केलाय. शिरूर नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये महायुतीसाठी प्रयत्न केला होता, मात्र सहयोगी पक्षांचा प्रतिसाद मिळाला नाही असा आरोप आमदार माऊली कटके यांनी सांगितलाय. सर्व समाजाला बरोबर घेऊन शिरूरच्या सर्वांगीण विकासाच्या मुद्द्यावरती निवडणुकांना सामोरं जातोय असं माऊली कटकेंनी स्पष्ट केलं. राज्यात महायुती म्हणून काम करतोय. आता नगरपालिका नगरपरिषदेत शक्य तिथे युती केली आहे. सोलापूर जिल्ह्यातील 12च्या 12 नगरपालिका कमळ चिन्हावरती लढवत असल्याची माहिती जयकुमार गोरेंनी दिली. चंद्रशेखर बावनकुळे वारंवार आम्ही 51% निवडणूक जिंकू असं सांगत याचा अर्थ ईव्हीएम मशीनमध्ये निवडणुकीआधीच गोळ घालून ठेवलाय का असा सवाल विचारत काँग्रेस नेते यशोमती ठाकूर यांनी भाजपावरती निशाणा साधलाय. स्थानिक स्वराज्य संस्था आणि महानगरपालिका निवडणुकांमध्ये भाजप राष्ट्रवादीची युती होणार की नाही याबाबत संभ्रम असून महायुतीचा निर्णय हा त्या विभागातील कोर कमिटी आणि स्थानिक पदाधिकारी परिस्थितीनुसार घेतील असं भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी स्पष्ट केलं. राष्ट्रवादीसोबत आमचे हेवेदावे नसल्याचं वक्तव्य उदय सामंतांनी केलंय. त्यांनी उमेदवार उभे केले असले तरी सुद्धा त्यांची ताकद जनता ठरवणार असल्याचंही ते म्हणाले. कराडमध्ये इतर आघाड्यांनी भाजप आणि काँग्रेसला आव्हान दिलंय. दरम्यान कोणाचा विजय होणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
4 वर्षांनंतर जव्हारला लोकनियुक्त नगराध्यक्ष मिळणार आहे. जव्हारमध्ये यंदा तिरंगी लढत होणार आहे. दरम्यान कोणाचा विजय होणार हे पाहणं महत्त्वाचं असेल. शिर्डीत नगर परिषद निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून अपक्ष उमेदवाराला मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. माजी उपनगराध्यक्षाच्या कुटुंबाने मारहाण केल्याचा आरोप असून शिर्डी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी शिवसेनेकडून जिल्हा संपर्क प्रमुखांची नियुक्ती करण्यात आली आहे. एकूण 40 ठिकाणी पक्षाकडून जिल्हा संपर्क प्रमुख पदांची घोषणा करण्यात आली आहे. पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी आमदार खासदार मैदानात उतरणार आहेत. अंबरनाथमधील ठाकरेंच्या शिवसेनेचे शहर प्रमुख गेल्या 4 दिवसांपासून नॉट रिचेबल होते. उमेदवारी न मिळाल्याने ते नाराज असल्याची चर्चा होती. दरम्यान आता ते ठाकरेंच्या शिवसेनेचा प्रचार करणार आहेत. जालन्यात अजित पवार पोलिसांवरती संतापले. परतूर नगर परिषदेच्या उमेदवारांना डी झोनमध्ये येऊ न दिल्यामुळे अजित पवार भडकले. अजित पवारांनी सर्व उमेदवारांना डी झोनमध्ये बसवण्यास सांगितलं आहे. नगर परिषद निवडणुकीत एकाच कुटुंबातील सदस्य एकमेकांच्या विरोधात दंड थोपटून रिंगणात उतरले आहेत. छत्रपती संभाजीनगरच्या खुलताबाद नगराध्यक्ष पदासाठी भाजपाचे उमेदवार परसराम बारगळ आणि शिवसेना शिंदे गटाचे बाबासाहेब बारगळ हे दोघे काकापुतणे आमनेसामने उभे राहिले. कणकवली प्रभाग क्रमांक 7 मध्ये रहिवासी नसलेल्या मतदारांची अनधिकृत नोंदणी झाल्याबाबत चौकशी करण्याची मागणी आमदार निलेश राणे यांनी कणकवलीचे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केलेली आहे. मतदार याद्यांमध्ये गंभीर गैरव्यवहार आढळत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. आगामी महापालिका निवडणुकीसाठी प्रसिद्ध केलेल्या प्रारूप मतदार याद्यांमध्ये गोंधळ झाल्याचं निदर्शनास येत आहे. ज्या 12 नंबरच्या प्रभागातून 2017 साली नगरसेवक झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे पंकज भालेकर यांचं नाव थेट जवळच्या चिखली प्रभागात गेल्यामुळे मोठा गोंधळ उडालाय. नांदेड जिल्ह्यात नगर परिषद निवडणुकीत भाजपाने खातं उघडलंय. मुखेड नगर परिषदेत भाजपाच्या 21 वर्षीय उमेदवार स्नेहा तमशेट्टे यांना नगरसेवक पदाची लॉटरी लागली आहे. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी चुलती जयश्री तमशेट्टे यांनी माघार घेतल्यामुळे पुतणी स्नेहा तमशेट्टे बिनविरोध निवडून आल्यात. गुहागर नगरपंचायतीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार वैशाली संतोष मावळकर या वॉर्ड क्रमांक 5 मधून बिनविरोध निवडून आल्यात. या बिनविरोध निवडीमुळे युतीमध्ये उत्साहाचं वातावरण पसरलंय. खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात 3 नगर परिषदांच्या निवडणुका होत असून राजगुरुनगर, चाकण आणि आळंदी या 3ही ठिकाणी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने स्वतंत्र पॅनल उभं केलंय. या निवडणुकीत आम्हाला नक्कीच यश मिळेल असा विश्वास माजी आमदार दिलीप मोहिते यांनी व्यक्त केला आहे. लांजा नगरपंचायतीमध्ये महायुतीची डोकेदुखी वाढली आहे. भाजप बंडखोर उमेदवाराने माघार घेतलेली नाही. जागावाटपात न्याय न मिळाल्यामुळे नगराध्यक्ष पदासह सर्वच जागांवरती भाजपाचे बंडखोर उमेदवार रिंगणात उतरले. बीड नगर परिषदेची निवडणूक रंगात आलेली असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपजिल्हा प्रमुखांनी पदाचा राजीनामा दिलाय. संदीप क्षीरसागर यांच्या हस्तक्षेपामुळे नाराज असलेल्या राजू महुवाले यांनी ठाकरेंच्या पक्षाला रामराम केलाय. अकोला जिल्ह्यात नगराध्यक्षपदासाठी 14 तर सदस्यत्वासाठी दाखल केलेल्या 95 उमेदवारांनी अर्ज मागे घेत निवडणुकीतून माघार घेतली आहे. आता नगराध्यक्षासाठी 41 तर सदस्यत्वासाठी 717 नगरसेवक निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मालेगाव कोर्टाच्या आवारात घुसत धुडगूस घातल्याप्रकरणी पोलिसांनी जमावाविरोधात गुन्हा दाखल केलाय. सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यवतमाळ जिल्ह्यात 3.5 वर्षाच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर 10 नगर परिषद आणि 1 नगरपंचायतीसाठी निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. 11 नगराध्यक्षपदासाठी 86 उमेदवार तर 293 नगरसेवक पदासाठी 1430 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. सांगोला नगरपालिकेच्या निवडणुकीत 73 वर्षाचे मारुती बनकर भाजपाकडून नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवत आहेत. 2 टर्म नगराध्यक्ष राहिलेल्या 73 वर्षीय मारुती बनकर यांनी शहाजी बापू पाटील यांना आव्हान दिलं आहे. दौंड नगर परिषदेच्या निवडणुकीत नागरिक हित संरक्षण मंडळ विकास आघाडी भाजपा अधिकृत उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. आमदार राहुल कुल यांच्या उपस्थितीत शहरातून मोठं शक्ती प्रदर्शन करण्यात आलं. रॅली काढत शहरातील ग्रामदैवत श्री काळ भैरवनाथ मंदिरात प्रचाराचा नारळ फोडण्यात आला.
चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूर नगर परिषदेमध्ये भाजप नेते निलेश ताजणे यांनी बंडखोरी करत नगराध्यक्ष पदासाठी दाखल केलेली उमेदवारी कायम ठेवली आहे. त्यांची उमेदवारी भाजपाचे अधिकृत उमेदवार अरुण डोहे यांच्यासाठी डोकेदुखी असली तरी सुद्धा भाजपाचे राजुरा मतदारसंघाचे आमदार देवराव भोंगळे यांच्यासाठी आता ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. नांदगाव नगर परिषदेच्या 20 पैकी शिवसेनेचे 7 नगरसेवक बिनविरोध निवडून आलेत. आमदार सुहास कांदे यांनी यासाठी प्रयत्न केले होते. त्यांच्या प्रयत्नाला अखेर यश आले. नगर परिषदेच्या 100 वर्षाच्या इतिहासात प्रथमच नगरसेवक बिनविरोध निवडून आले. वाशिम नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या रेसमधून अनेक दिग्गजांनी आपली उमेदवारी मागे घेतली आहे. ठाकरे शिवसेनेचे माजी उपजिल्हा प्रमुख नागोराव ठेंगडे तसंच माजी नगराध्यक्ष लक्ष्मणराव इंगोले यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. त्यांच्या निर्णयामुळे निवडणुकीतील स्थानिक राजकीय समीकरणांमध्ये मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. राजगुरुनगर नगर परिषदमध्ये महायुतीतील 3ही पक्ष आमनेसामने निवडणूक लढवत आहेत. तर महाविकास आघाडीने एकत्र येत आपला उमेदवार दिलेला आहे. भाजप, शिंदे शिवसेना, अजित पवारांची राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडीकडून ठाकरेंची शिवसेना अध्यक्षपदासाठी आमनेसामने आले. अक्कलकोट नगर परिषद निवडणुकीतील राजकारण चांगलं तापलंय. काँग्रेसच्या आजी-माजी नेत्यांकडून एकमेकांवरती गंभीर आरोप केले जात आहेत. काँग्रेसच्या आजी-माजी नेत्यांनी एकमेकांवर भाजपाशी हात मिळवणी केल्याचे आरोप केले आहेत. जव्हार नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत 7 उमेदवारांपैकी 3 मुख्य राजकीय पक्षाच्या उमेदवारांमध्ये थेट तिरंगी लढत रंगते. जव्हार नगर परिषदेच्या 10 प्रभागातील 20 सदस्य संख्येसाठी 69 उमेदवार रिंगणात आहेत. जळगाव जिल्ह्यातील जामनेरमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांची शहरातून रॅली काढण्यात आली. माघारीची मुदत संपल्यानंतर अज्ञातवासात गेलेले उमेदवार शहरात परत येताच उमेदवारांची ढोल ताशांच्या गजरात रॅली काढली. जळगाव जिल्ह्यातील जामनेरमध्ये उमेदवारी अर्ज माघारी घेण्यासाठी उमेदवाराला दमदाटी केला जात असल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. 2 पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ उडाल्याचं या व्हायरल व्हिडिओमध्ये बघायला मिळत आहे. जामनेरमध्ये निवडणुकीच्या तोंडावरती सुरू असलेल्या राजकीय घडामोडींवरून रोहित पवारांनी गिरीश महाजनांना डिवचलाय. जामनेर शहरात दडपशाहीने वंचितसह समविचारी पक्षांच्या उमेदवारांना सत्तेचा गैरवापर करत दडपशाही मार्गाने उमेदवारी अर्ज मागे घ्यायला भाग पाडलं गेलं. ही आहे बिनविरोध निवडणुकांची वस्तुस्थिती, अशा प्रकारचं ट्विट रोहित पवार यांनी केलं आहे. जळगावच्या धरणगाव नगरपालिका निवडणुकीत माघारीनंतर राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल झालाय. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार पुष्पा महाजन यांनी अर्ज मागे घेतल्याने आता नगराध्यक्षपदासाठी शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना ठाकरे गट यांच्यामध्ये सामना होणार आहे. भुसावळ नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये उमेदवारी अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी भाजपाचे 3 उमेदवार बिनविरोध झालेत. प्रतिस्पर्धी उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे निर्मल कोठारी, रमेश नागराणी आणि प्रीती मुकेश पाटील हे उमेदवार बिनविरोध निवडून आलेले आहेत. भाजप कार्यकर्त्यांकडून गुलालाची उधळण करत जल्लोष करण्यात आला. नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा या हेतूसाठी सेलू या ठिकाणी मतदार जागृती कार्यक्रम घेण्यात आला. या अंतर्गत 20,000 स्क्वेअर फुटावरती वोट फॉर सेलू अशी भव्य मानवी साखळी उभी करून मतदारांना आवाहन करण्यात आलं आहे.